पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेचा अंतरिम जामीन रद्द। कोर्टाकडनं आता 16 तारखेला सुनावणी होणार। सांगलीतल्या शासकीय रुग्णालयातल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी शिवसेनेचं आमरण उपोषण सुरू। सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, आंदोलनकर्त्यांची मागणी। जळगावच्या अमळनेरमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांकडनं महसूल अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल। मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनीचं आयोजन। नवीन पिढीला नौदलाची ओळख आणि शिस्त समजण्यासाठी भारतीय नौदलाकडनं कार्यक्रमांचं आयोजन। नागपूरच्या कापसी महालगाव परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा। वन विभागाकडनं बिबट्याचा शोध सुरू। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अमरावती जिल्ह्यातल्या शिरसगाव मोझरी परिसरात बिबट्याची दहशत। परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। ड्रोनच्या सहाय्यानं बिबट्याचा शोध सुरू। थायलंड आणि कंबोडियामध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू। थायलंडनं कंबोडियावर शस्त्रास्त्र साठवल्याचा आणि भूसुरुंग लावल्याचा आरोप करत केला हवाई हल्ला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।